नमस्कार भक्तांनो. शेगाव दरबार या आपल्या लाडक्या वाहिनीवर तुम्हा सर्व गजानन भक्तांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री गजानन महाराज आणि विठ्ठल यांच्या अद्भुत संबंधांवर आधारित ज्या विशेष कथांची मालिका आपण पाहणार आहोत, त्यातील आजचा हा भाग अत्यंत ज्ञानवर्धक, रहस्यमय आणि डोळे उघडून लावणारा आहे. आपण सर्वांनी लहानपणापासून पुंडलिकाची कथा ऐकली आहे. पुंडलिक सुरुवातीला उधळ होता, नंतर तो आई वडिलांचा भक्त झाला, विठ्ठल झाला. त्याने वीट फेकली, बस. आपल्याला इतकीच कथा माहीत आहे. भक्तांनो, या कथेच्या मागे एक असे आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे, जे साक्षात परब्रह्म रूप असलेल्या गजानन महाराजांनी शेगावच्या मठात उघड केले होते. ही घटना आहे एका शांत रात्रीची. शेगावच्या मठात सर्व भाविक दर्शन घेऊन निघून गेले होते. रात्रीची वेळ होती. सर्वत्र शांतता पसरली होती. महाराज आपल्या आसनावर विदेही अवस्थेत बसले होते. त्यांचे प्रिय शिष्य बाळाभाऊ महाराजांचे चरण चेपत होते. मठात फक्त एकच दिवा जळत होता, ज्याचा मंद प्रकाश महाराजांच्या तेजस्वी चेहऱ्यावर पडत होता. बाळाभाऊंच्या मनात अनेक दिवसांपासून एक प्रश्न घोळत होता. विठ्ठलाचे परमभक्त होते आणि महाराजांना साक्षात विठ्ठल रूप मानत होते. बाळाभाऊंनी हात जोडले आणि अत्यंत नम्रपणे विचारले, माऊली, क्षमा असावी, पण माझ्या मनात एक शंका आहे. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून विठ्ठल पंढरीला आले, हे खरे आहे का? या कथेचा असा कोणता गूढ अर्थ आहे जो सर्वसामान्य माणसाला समजतच नाही? देवाला विटेवर उभे राहून 28 युगे झाली, यामागे नेमके काय रहस्य आहे? बाळाभाऊंचा हा प्रश्न ऐकून ध्यानास्थ बसलेले गजानन महाराज हळूच हसले आणि आपले दिव्य डोळे उघडले. डोळ्यात संपूर्ण विश्वाचे ज्ञान साठवले होते. महाराज म्हणाले, बाळा, चांगला प्रश्न विचारलास. जगातल्या लोकांनी पुंडलिकाची कथा फक्त वरवर वाचली आहे, पण त्यामागचे गुप्त रहस्य कोणालाच माहीत नाही. आज मी तुला पुंडलिकाची ती खरी गोष्ट सांगतो, जी देवाने आणि संतांनी आजवर गुप्त ठेवली होती. महाराजांनी सांगायला सुरुवात केली आणि मठातील वातावरण जणू काही साक्षात द्वारपार युगात किंवा सत्ययुगात गेल्यासारखे भासू लागले. महाराज म्हणाले, बाळा, लोक समजतात की पुंडलिक हा केवळ एक माणूस होता. पुंडलिक हा सामान्य मनुष्य नव्हता. पूर्वजन्मी तो साक्षात नारद मुनीचा अंश होता. त्याला पृथ्वीवर भक्तीचा एक नवा आदर्श निर्माण करण्यासाठी जन्म घ्यावा लागला होता. सुरुवातीला तो कुपुत्र निघाला. याचे कारण म्हणजे त्याच्यावर पूर्वजन्मीच्या कर्माचे काही तृण होते. जेव्हा त्याला कुकुट ऋषींच्या आश्रमात गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांची सेवा करताना मातृपितृ सेवेचे महत्त्व कळाले, तेव्हा त्याच्या आतले पूर्वजन्मीचे ज्ञान जागे झाले. महाराजांनी पुढे जे सांगितले ते ऐकून बाळाभाऊ थक्क झाले. महाराज म्हणाले, लोकांना वाटते की विठ्ठल आला तेव्हा पुंडलिक आई वडिलांचे पाय चेपत होता आणि त्याने देवाला थांबवण्यासाठी उगीच एक वीट फेकून दिली. पण बाळा, ती वीट साधी नव्हती. वीट म्हणजे साक्षात इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. त्याला एका शापामुळे विटेचे रूप द्यावे लागले होते आणि त्या विटेचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे अहंकार आणि स्थिरता. महाराज म्हणाले, बाळा, पुंडलिकाने जेव्हा ती वीट विठ्ठलाच्या दिशेने फेकली, तेव्हा त्याने देवाला सांगितले की, देवा, तू वैकुंठाचा राजा असशील, पण जोपर्यंत मी माझ्या आई वडिलांची म्हणजेच माझ्या कर्तव्याची सेवा पूर्ण करत नाही, तोपर्यंत तू या विटेवर म्हणजेच या स्थिर बुद्धीवर उभा राहा. वीट म्हणजे मानवी मनाची स्थिरता आहे. जोपर्यंत माणसाचे मन विटेसारखे स्थिर होत नाही, तोपर्यंत साक्षात भगवंतही त्याच्या हृदयात स्थिर उभा राहू शकत नाही. विठ्ठल 28 युगे विटेवर उभा आहे. याचा अर्थ असा आहे की जो भक्त आपल्या कर्तव्यात आणि भक्तीत विटेसारखा अढळ राहतो, देव त्याच्यासाठी युगे युगे उभा राहायला तयार असतो. महाराजांनी सांगितले की लोकांना वाटते देवपूजेने, अर्चाने किंवा मोठ्या यज्ञाने प्रसन्न होतो. पुंडलिकाने विठ्ठलाला दारात उभे ठेवले आणि तो आई वडिलांची सेवा करत राहिला. यातून साक्षात विठ्ठलाने जगाला हा संदेश दिला की मला मंदिरातल्या सोन्याच्या सिंहासनापेक्षा भक्ताने आपल्या मातापित्याची केलेली सेवा जास्त प्रिय आहे.
घरातील आई वडील हेच साक्षात विठ्ठल रुक्मिणी आहेत. त्यांना दाखवून जर कोणी पंढरपुराची वारी करत असेल तर विठ्ठल त्यांचे तोंडही पाहत नाही. पुंडलिकाची हीच ती गुप्त गोष्ट आहे जी लोक विसरले आहेत. लोकांनी देवळातला देव शोधला पण घरातला देव दुर्लक्षित केला. महाराजांनी बाळाभाऊंना सांगितले, बाळा, विठ्ठल या शब्दाचा अर्थ काय? विठ म्हणजे ज्ञान आणि ठल म्हणजे उभा असलेला. जो ज्ञानाच्या विठेवर उभा आहे तो विठ्ठल. पुंडलिकाने देवाला ज्ञानाच्या विटेवर उभे केले. जो माणूस आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो त्याला कोणत्याही जंगलात किंवा हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याची गरज नसते. गृहस्थाश्रम हेच त्याचे तपोवन बनते. आज पुंडलिकाच्या कथेचा मूळ आणि गुप्त भाग आहे. महाराज हे सर्व सांगत असताना बाळाभाऊंच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. आजवर पुंडलिकाची कथा फक्त साधी गोष्ट वाटत होती. गजानन माऊलींनी तिचे जे विशाल आणि वैश्विक रूप दाखवले त्याने बाळाभाऊंचे अज्ञान दूर झाले. महाराजांचा आवाज त्यावेळी साक्षात विठ्ठलासारखा भासत होता. महाराज म्हणाले, बाळा, म्हणूनच मी शेगावात आलोय लोकांना हेच सांगायला की चमत्कारात देव नाही तर तुमच्या कर्तव्यात देव आहे. भुकेल्याला अन्न देणे, आई वडिलांचा आदर करणे आणि मनात गणगणात बोते ताळखंड जप ठेवणे हीच खरी पुंडलिकाची भक्ती आहे आणि हाच विठ्ठल प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे. रात्रीच्या त्या प्रहारात बाळाभाऊंना अचानक भास झाला की मठात साक्षात पंढरीचा राणा विठ्ठल आणि गजानन महाराज एक रूप झाले आहेत. महाराजांच्या रूपाने त्यांना विठ्ठलाचे दर्शन घडले होते. पुंडलिकाची ती गुप्त गोष्ट ऐकून बाळाभाऊ महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाले. त्यांना गजानन महाराजांनी सांगितलेली पुंडलिकाची ही खरी गोष्ट, गुप्त गोष्ट आज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या आधुनिक काळात आपण काय करत आहोत? आपण मंदिरामध्ये लांबच लांब रांगा लावतो, हजारो रुपयांच्या देणग्या देतो, पण घरी आल्यावर आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांशी नीट बोलत नाही, त्यांच्याशी आरोग्याची काळजी घेत नाही. जर तुमच्या घरात आई वडील आनंदी असतील तर समजून जा की तुमच्या दारात विठ्ठल विटेवर उभा आहे. तुमचे मन जर चंचल असेल तर देव तिथे कधीच थांबणार नाही. मनाला विटेसारखे खंबीर आणि स्थिर बनवा, मग बघा देव कसा तुमच्या हृदयात प्रकट होतो. आपले कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे ही सर्वात मोठी देवपूजा आहे. हाच गजानन माऊलींचा अंतिम संदेश आहे. भक्तांनो, साक्षात परब्रह्म श्री गजानन महाराजांनी उघड केलेले पुंडलिकाचे हे गुप्त रहस्य आज आपण अनुभवले. त्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की भक्ती ही केवळ दाखवण्याची वस्तू नाही तर ती जगण्याची पद्धत आहे. आजपासून आपणही आपल्या घरातील आईवडिलांमध्ये विठ्ठल रुक्मिणी पाहूया आणि मुखाने अखंड महाराजांच्या नामाचा गजर करूया. मला गजानन महाराजांनी सांगितलेली पुंडलिकाची ही खरी गोष्ट आणि गुप्त गोष्ट कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जय गजानन जय विठ्ठल लिहून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर तुमच्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या शेगाव दरबार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या वाहिनीवर आपण असंच अद्भुत आणि रहस्यमय कथांची मालिका करणार आहोत.